मी एक सुरेश खरेंचं नाटक करतो आताच 15 दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी त्याचं हे झालं. मी बबन प्रामाणिक. हां तिथे त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे काम करायचं होतं. हां मी त्या माणसाला ओळखलं नाही. आर्म चेअरवर असा झोपला होता. तर म्हटलं कोण? तो म्हणाला काका ओळख करून देतो लक्ष्मीकांत बेर्डे. तर त्याने बघितलं, अरे असं म्हणाला. तो प्रकृती खालावली होती, पोट वगैरे असं सुटलेलं. मग मी एक दिवशी वर्सोव्याला त्यांच्या फ्लॅटमध्ये भेटायला यारी रोडला. हां यारी रोडला हां. कोपऱ्यावरची तिथे हां. बिल्डिंग तिकडे गेलो. तर मी महेश कोकाटे होता माझ्यासोबत. आम्ही गेलो. तो गेल्या त्यावेळेला ते पुन्हा पोट खाली आतमध्ये गेलं होतं त्यांचं. अरे तुम्ही आलात छान वगैरे, चला आपण खाली. मग ओळख करून दिली. प्रिया नारायण जाधव वगैरे. मुलं लहान होती. खालीच आपण गार्डनमध्ये फिरूया. गार्डनमध्ये फिरायला गेलो. मग आपण काही बोलताना पटकन एक वाक्य बोलून गेले, नारायणराव ही इंडस्ट्री आहे ना 60-40ची आहे. ते म्हटलं नाही मला कळलं नाही काय. तुम्ही या इंडस्ट्रीत काम कराल ना ते 40% तुम्ही विसरूनच जायचे. म्हटलं का? नाही ते प्रोड्युसर येतात आणि मग ते सांगतात की एवढे पैसे पुढचे सिनेमात तूच आहेस रे. हे लक्ष्मण बेर्डेचं खास ते सांगणं असायचं. बरोबर आहे. नाही ते माझ्या लक्षात राहिलं. 60-40चा व्यवहार आहे.